हाय फ्रेंड्स, माझं नाव आहे श्वेता आणि माझी ही छोटीशी अशी किचन आहे. आणि माझी खूप दिवसाची इच्छा होती की मी व्हिडिओ बनवेल म्हणून, पण ते राहूनच जायचं. माझा छोटा बाळा पण होता आणि त्याला बघायचं की करायचं हे मला समजतच नव्हतं. तर आज मी तो दिवस काढला आणि छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे आणि हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे. तर बघू शकता, छान अशी मी आलूची चटणी बनवणार आहे. त्यासाठी मी इथे घेणार आहे 3 आलू घेणार आहे आणि त्याला असे स्वच्छ धुवून कुकरला 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून छान असे त्याला उकळवायला ठेवणार आहे. तर बघू शकता, मी कुकरला लावलं आहे आणि तेव्हापर्यंत मी 1 कांदा, 1 टोमॅटो, हिरवी मिरच आणि सांबार असा कापून घेतला आहे. बघा, छान असे आलू पण उकडलेले आहे आणि छान असे हे पण झालेले आहे ते. आणि छान इथे मी तेल पण गरम करायला ठेवलं आणि कांदा, टोमॅटो, हिरवी मिरच, सांबार आधीच कापलेला होता आणि तेल पण गरम झालं होतं आणि त्यात मी थोडंसं जिरं आणि 1 कांदा टाकलेला आहे. बघा, छान असं मी त्याला लाल होईपर्यंत शिजवू दिलं आणि त्यात मी हिरवी मिरच, टोमॅटो छान असं त्यामध्ये ॲड केलं आणि छान त्याला मग सांबार टाकला आणि त्याला मी छान असं फिरवून घेतलं. तर बघू शकता, छान असा मसाला रेडी झालेला आहे आणि त्यात मी टाकले आहे 1 चम्मच हळद, 1 चम्मच धनिया पावडर आणि 1 चम्मच गोडा मसाला असं मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. तर बघू शकता, छान असं मी फिरवून घेतलं त्याला आणि थोडं 2 मिनटं त्याला पण छान असं फिरवून घेतलं त्याला होईपर्यंत. आणि त्यात मी आता टाकणार आहे चवीनुसार मीठ. 1 चम्मच मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे. मग त्याला छान असं फिरवून घेणार आहे मी. बघा, असं छान असं फिरवून घेतले आणि त्यामध्ये मी टाकणार आहे मटर. बघा, छान असे धुवून मी बाजूला ठेवलेले होते आणि त्या मसाल्यामध्ये मला टाकायचे होते. तर बघा, मी टाकलेले आहे आणि मस्त असा मसाला रेडी झालेला आहे. त्याला 2 मिनटं छान असे मटरला होऊ द्यायचे आहे आणि बघा, असे छान असे आपले मटर पण त्यामध्ये शिजलेले आहे. आणि बघा, इथे मी आलू आधीच मॅश करून ठेवलेले होते. ते मॅश केलेले आहे. तर बघा, आलू छान असे मॅश केलेले आहे आणि ते टाकणार आहे मी त्या मसाल्यामध्ये. तर बघा, छान असा मसाला झालेला आहे आणि त्यात मी आलूचे मॅश केलेले ते पूर्ण हे टाकले आहे. तर बघू शकता, छान असे मी फिरवून घेतलं आणि त्याला छान असं 2 मिनटं छान असं होऊ दिलं. आणि बघू शकता, आता छान अशी आपली आलूची चटणी रेडी झालेली आहे आणि त्यात मी आता टाकणार आहे सांबार. बघा, असा छान बारीक कापून घेतला होता आणि त्यात मी टाकला सांबार आणि छान असं त्याला छान असं फिरवून घेतलं. तर बघा, असं छान असं फिरून घेतलं त्याला आणि छान असा सांबार पण 2 मिनटं होऊ दिला. आणि बघू शकता, आता आपली चटणी रेडी झालेली आहे छान अशी. तर कशी वाटली माझी रेसिपी नक्की कमेंट करून